नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या इन्फॉर्मेशन स्टडी सेंटर या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, मुंबई पोलीस भरती 2026चे लेखी परीक्षे मार्क्स आलेले आहेत. पण सगळ्याच्या मनात एकच प्रश्न आहे की माझा नंबर लागणार का नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की मुंबईचा एक्सपेक्टेड कट ऑफ किती लागणार प्रत्येक कॅटेगरीनुसार. तर मित्रांनो, यंदाचा फिजिकलचा कट ऑफ जरा जास्त होता व लेखी परीक्षेलाही मुलांना बऱ्यापैकी मार्क्स आहेत. त्यामुळे कट ऑफ आपण दिलेल्यापेक्षा 1 ते 2 मार्क्स कमी किंवा जास्त होऊ शकतो. आतापर्यंत आलेले मार्क्स ॲनालिसिस वरून आपण हा अंदाज लावलेला आहे. तसेच तुम्ही तुमची टोटल किती झाली हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकताय. चला तर मग जाणून घ्या मुंबईचा कट ऑफ. तर ओपनचा मेलचा 131 आणि फिमेलचा 125 एवढा मुंबईचा कट ऑफ जाणार आहे फायनल मेरिट. तर एस सीचं 121 आणि महिलांचं 115 एवढं कट ऑफ जाणार आहे. तसेच एस टीचा 119 आणि एस टी महिलांचा 113 एवढा कट ऑफ जाईल. तर OBC मेल 127 तर OBC फिमेल यांचा 120 एवढा कट ऑफ जाण्याची शक्यता आहे. तर FIJA मेल 127 तर FIJA फिमेल 118 एवढा कट ऑफ जाण्याची शक्यता आहे. तसंच NTB 125 NTB फिमेल 119 तसंच NTC मेल 128 NTC फिमेल 121 NTD मेल 128 NTD फिमेल 121 एवढा कट ऑफ जाण्याची शक्यता आहे. तसेच EWचा कट ऑफ कमी जाण्याची शक्यता आहे. तर EWचा 115 एवढा कट ऑफ लागू शकतो. तसेच EWS फिमेल यांचा 95 एवढा कट ऑफ जाईल. तसेच SBC 124 एवढा कट ऑफ जाईल मेलचा आणि फिमेलचा 117 एवढा जाईल. तसेच SCBCचा 128 एवढा मेलचा कट ऑफ जाईल. तर 120 एवढा फिमेलचा कट ऑफ जाण्याची शक्यता आहे. अशा प्रकारे आपण दिलेल्या मार्क्समध्ये 1 ते 2 मार्काचा फरक पडू शकतो. यापेक्षा जास्त फरक पडणार नाही. यावरून असं लक्षात येतं की फिमेल कॅन्डिडेटसाठी कट ऑफ कमी लागणार आहे. तसेच बाकीचे जे समांतर आरक्षण आहे प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, मायासैनिक यांचं मेरिट आपण विचार केला नाही यापेक्षा खूपच कमी जाणार आहे. त्यामुळे जे समांतर आरक्षण ज्यांना आहे त्यांना जर यापेक्षा 4-5 मार्क कमी असतील तर तुमचं सिलेक्शन झालेलं जमा आहे असं तुम्ही समजू शकता. तर अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा. कारण इथे आपण भरतीची संपूर्ण माहिती देत असतो. तसेच आपण वनरक्षक भरती, राज्य उत्पादन शुल्क भरती याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आपल्या चॅनलवर आणत असतो. यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करायचं आहे. धन्यवाद.